तर नमस्कार मंडळी, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बाहेर पाऊस पडत आहे, असं चविष्ट काहीतरी खावंसं वाटत आहे, म्हणून आज मी घेतले दुधी भोपळ्याचं थालीपीठ करायला. दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलं, परत पण धुवून घेतलं आणि किसून घेतलं. आता ओवा चोळून घालत आहे की त्याच्याने चव छान, खूप छान असं चव येते. बघू शकता तुम्ही, ओवा चोळून मी घातले आता आणि त्याच्यात गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ थोडंसं मिक्स करायचं, हळद घालायचं, त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकायचं झाल्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं. आता दुधी भोपळा कसं असते माहिती आहे का, दुधी भोपळ्याचं लेकरं भाजी खात नाही, म्हणून असं काहीतरी चविष्ट बनवायचं. त्याच्यासाठी मी लाल तिखट घेतले. आता दुधी भोपळ्याचं थालीपीठ आवडीनं लेकरं खातात, म्हणून आज मी थालीपीठ बनवायला घेतलेले आहे. लाल तिखट चवीनुसार घालायचं आणि बारीक चिरून कोथिंबीर घालायचं. छान असं हिरवीगार कोथिंबीर आहे, ताजं ताजं. ते आता मी छान असं मिक्स करून घेत आहे. आणि दुधी भोपळ्याच्या पराठ्यामध्ये ना खिसल्यामुळं त्याला पाणी आपोआप सुटत जाते. जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. नंतरनं ते हळूहळू त्याचीच पाणी सुटत जाते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. छान असं मी मिक्स करून घेतले. थोडंसं अजून पीठ वाढवले, पातळ झालं आहे, त्याची पाणी सुटत जाते. त्याच्यासाठी मी अजून थोडंसं पीठ वाढवले. आता मी गॅस पेटवून तवा ठेवायचा. नॉर्मल तवा ठेवू शकता की तुम्ही नॉनस्टिक ठेवू शकता. पांढरं स्वच्छ धुतलेलं कापड घ्यायचं कॉटनचं, तर ते पूर्ण भिजवून घ्यायचं. कॉटनचं कापड छान असं भिजवून घेऊन मग त्याच्यावर पराठा थालीपीठ थापून घ्यायचं. बघू शकता, छान असं गोल थालीपीठ थापून घ्यायचं आणि उचलून त्याच्यावर टाकायचं. जर का चिकटलं असलं तर अजून थोडंसं वरून पाणी लावायचं की छान असं गोल थालीपीठ आपल्या तव्यावर पडतं. आणि त्याला जरा गोल असं चमच्यानेच होल पाडायचा, त्याच्यात तेल घालून घ्यायचं. जेणेकरून कसं होतं आहे माहिती आहे का, शिजायला म्हणजे आतमध्ये कच्चं राहत नाही. त्याच्यावर एक झाकण लावून घ्यायचं. लावून घेतल्यावर असं परतवायचं, फिरून टाकायचं. छान असं गोल्डन खरपूस असं भाजून घ्यायचं छान असं. आणि त्याच्याबरोबर तुम्ही दही, लोणचं, परत जे भाजी अवेलेबल आहे तुमच्याकडं केलेले भाजी, ते तुम्ही चवीनुसार हे करू शकता, तुम्ही टाकू शकता. आता आधी ती चव बघायला लागली बघा, तिला असं पाऊस